हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. काय भावा बहिणीनं सकाळी एक व्हिडिओ टाकला बॅड न्यूजचा, तर मला बऱ्याच बहिणींच्या कमेंट आल्यात. कमेंट वाचून खरंच वाटलं की बाया खरंच किती बहिणी माझी काळजी घेतात. भारी वाटलं बरं का बहिणींनो. खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आहे तुमच्या पूनमताईकडून. आता बऱ्याच मला फोन पण बरंच आलं बरं का, पण मी फोन नाही कोणाचं उचललं भावा बहिणींनो. पण एवढी काळजी करतात बहिणी बघून भारी वाटलं. हो का, आताच मी आहे ना पुरी पण शाळेतनं आल्या, वाढू झाला आल्या त्या, कपड्या करून दिल्यात फक्त घड्यांच्या, आपलं कपड्याच्या घड्या करून दिल्या त्या फक्त. मी पुरी ठेवते ते कपाट आवरलं, राडा झालाय ना लय घरात. आता पुरी पण आवरून शाळेत जाते त्या. ही दाजी गेलं तुमचं कामाला, आणि मग माझं बी मन नाही दिवसभर लागत. व आता सकाळी मी एक व्हिडिओ टाकला, म्हणजे दुपारा एक व्हिडिओ टाकला, त्याच्यावर काय मी परत व्हिडिओ नाही टाकला. पण चला म्हणलं आता बहिणींचं, बऱ्याच बहिणींनी एवढी चिंताजनक माझी काळजीपूर्वक मला कमेंट केल्या ते, तर म्हणलं चला सगळ्या बहिणींच्या कमेंटला मान देऊन त्यांचं धन्यवाद पण करावं. तर भावा बहिणींनो खरंच मनापासून धन्यवाद की खरंच तुम्ही माझी एवढी काळजी करताय. बऱ्याच बहिणींनी मला आहे ना की म्हणजे सगळं ज्याच्या बाबतीत अशा घटना घडल्या त्यांनी सांगितलेलं आहे कमेंटमध्ये, मला टेन्शन घेऊ नका पूनमताई, काही होत नाही, असं नाही तसं नाही सांगितलेलं आहे. तेवढंच म्हणजे एक आधार वाटतो जीवाला, बाकी दुसरं काय नाही. आधार वाटला की आपल्या जी प्रॉब्लेम आहे त्याचं, म्हणजे आपला प्रॉब्लेम कोणा आपण शेअर केला तर त्याच्यावर काय मत भावा बहिणींचं आहे बघावं. आता जाऊन द्या, मला दिलेले इथं बरं का म्हणजे गोळ्या औषधं. मी 2-3 दिवस आता डॉक्टरने सांगितलंय, मॅडम होत्या ना त्या मॅडमने सांगितलंय 2-3 दिवस ह्या गोळ्या खा म्हणले, आणि काय होतंय बघा. आणि 2-3 दिवसांनी परत बोलावलंय ना डॉक्टरनी. आता ह्या गोळ्यावर काय होतंय बघू. आता आज तर हाय अजून थोडा प्रॉब्लेम, लय नाही बरं का, पण असं थोडं आता दुखत खूपच नाही बरं का माझं काय असं, म्हणजे जी लेडीजचं दुखतं ना असं प्रॉब्लेम आल्यावर तसं दुखत नाही. फक्त माझी कंबर आहे ना, फक्त लोशन मग चिटकावल्याने असं ओढून धरल्यावर झाली, म्हणजे जड येते कंबर. आणि हातापायाचा तर गळाटा भरपूर झालेला आहे भावा बहिणींनो माझ्या, आणि तो कायम कंटिन्यू. आता मला पहिल्यापासून रक्ताचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं माझ्या हातापायाचा गळाटा सारखा होत असतो. आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की पूनमताई तुम्ही शिलाई काम बंद करा, शिलाई मशीनीच्या कामाने असं प्रॉब्लेम होत्यात, पायावर शिलाई मशीन चालवून. तर बहिणींनो मी आहे ना पायावर शिलाई मशीन चालवत नाही, ती इलेक्ट्रिक मशीन आहे. पाय नाही हलवत मी जास्त बरं का, कारण की इलेक्ट्रिक मशीन आहे, त्याला सगळं मोटर फिटर जॉईंट आहे ना, त्याच्यामुळं मी पायावर नाही शिलाई मशीनचं काम करत. पण शिलाई मशीनचं काम म्हणजे तेवढाच घर परपंचाला आधार. व आता तुमचा दाजी हमालीचं काम करतो, दाजीच्या म्हणजे एकटा दाजीला लोड नाही पडावा म्हणून मी आहे ना आपली त्यांना मदत व्हायलासाठी करत असते. या आल्या नवरी बाया आल्या ते, या की. खुर्ची कुठे अपूर्वा, खुर्ची आण ग. तर एवढी चिंता बघून बहिणींचं खरंच मला भारी वाटलं बरं का. आता सकाळी मी एवढी काळजीपूर्वक व्हिडिओ म्हणजे कालच टाकायचा होता. काय नारळ फोडते काय बघा, नारळ फोडाय कुठे घेऊन आले आहे का. ही इनीने एक याड लावलंय बघा आम्हाला बाबा. तर दादा काय म्हणे की आपण यांना घेऊन जाऊ म्हणे घरी, पण नाही, पण येणार होतेच तिथं. त्यांची मैत्रिणीला विचारलं हे आहेत का, आपले आहेत तर ते म्हणे नाही, म्हणे गेली होती आलो आम्ही. ती नारळ घेऊन आली, आता ती नारळ चारती मला भाऊ बहिणींना. काय करायचंय बघा, कालवणाला नारळ फुडती कशी झक मारायची. म्हणजे माझी लेक आहे ना नारळाशिवाय कालवण करीत नाही असं तिचं म्हणणं आहे. बघा आता भाऊ बहिणीनं
माझ्या लेकीला नारळ लागतोय कालवणाला. काय काय लागतंय लेकीनं सांग बाया आता काय काय लागतंय. त्यांना माहिती आहे मम्मी. हो अजून एक खुर्ची आण ना, हिला आण ना, दिना खुर्ची मयुरीला. आणि मी यांचा अभ्यास बघ. कुणाचा आहे? तिथं थोडा वेळ येणार. नाही ग मी सोडलीच होते तर मला म्हणजे चला मावशीकडे म्हणलं चल मावशी काय बाहेर देताना अगं बाई मी आज झोपून होती दादाच्या आई. काय झोपलेली होती पार दुपारपर्यंत. जाऊ दे आल्यावर बघताय. ती तुमचा दाजी गेले तर घरीच फोन ठेवून त्यांनी नेहलाय पियाचा फोन. पियाच्या फोनला नव्हता भावा बहिणीनं बॅलन्स आणि पियाला शाळेचा आज पेपर होतं. मग तिला फोन कशाला तरी लागत होता बरं का, त्याच्यामुळं मग त्यांनी दिलं पियाला फोन देऊन गेलं होतं. आणि पियाचा फोन बिगर बॅलन्सचा घेऊन गेला. आता पुरी काय फोन जास्त वापरत नाही. त्या शाळेचं जर काय त्यांचं काम असलं तर शाळेच्या लिंक वगैरे काय काय माहिती येते ना. चहा कर ना पिया त्यांना, दादा चायला कर ना मयुरीला कर. दोघं ही दादा दादा ते प्रचारला गेलाय. इलेक्शन मतदानाच्या इलेक्शनाचा प्रचार करायला गेला दादा. त्याचा केली फोन आता. एका जागेवर ठेवू फेकू नको कुठं बी. नवऱ्याला माझं झाडावं लागतं या. बघितलं का तिथनं राडा करायला इथं आली भावा बहिणीनं. कसं काय करायचं सांगा बाय आता. हा आता ही बायडा त्या काय वराडते तिकडून. काय म्हणते ग? ये तू ये चहा प्यायला ये ना. आली. तिला ती यायचं होतं म्हणूनच कालवा करत होती तिला बसून बसून. हा भावा बहिणीला आठवण झाली तुझी बी. ये मी तर काय मला तर रोज बघतात पण बायडा त्या कवा मवाज बघाय भेटती या. ये ना. ती काय आली मला लय मैत्रिणी भाऊ बहिणीनं. माझं काय आहे हो का, कसं आहे जशा तुम्ही भाऊ बहिणीनं तुम्ही माझी जेवढी काळजी करता तशीच हो का ही बी काळजी करते ती माझी तेवढी. लय काळजी करायला लय आहे तर. हा होय काळजी करायला माणूस असावं भाऊ बहिणी. असं एखादं जीवा भावाला मग काय जीवा भावाला असल्याशिवाय काय. मग जीवा भावाला माणूस पाहिजे. देखा असल्यावर माणसाला नाही तर उदास लागू द्यायचं. पण नाही ना मी नाही उदास वाटून घ्यायची. मी लय बाया इडी आहे भावा बहिणींना तिला माहिती आहे. हा काय बी असू द्या काय बी असू द्या किती बी जीवाला त्रास असू द्या रडण पडण. पण ज्या वेळेस मला आताच ही ऐकत असेल माझी गाणी. ती काय झालं लय डोक्याचं भजन झालं ना काय जरा उलीस डोक्यात येगळं काही विचार घुसायला लागलं ना सरळ डीजे लावणे का आणि गाणं ऐकणे का असं करायचं भाऊ बहिणी. कर ना कर. आणि ते बाळा ते चहा पिणार का ग ती नको म्हणती ह्या दोघींनाच कर. मयुरीला आणि दादाच्या आईला मयुरीला आणि दादाच्या आईलाच कर फक्त. आता मी पिली आता चहा. माझी लय काळजी घेतात माझ्या लेकी. हिला माहिती असेल माझ्या लेकी माझी किती काळजी घेतात ती. अजून तर एवढूशच आहे त्या. अजून तर बारीकच आहे त्या माझ्या लेकी. त्यांना अजून अनुभव नाही भावा बहिणींनो तुमच्या भाच्यांना एवढा कुठल्या गोष्टीचा. पण काळजी आईची अगं बाया लय काळजी घेतात. तिथं खाली फोडायचा होता. कर ना बापाला सांगायची सकाळी आणायला साखर. हा कशाला काय करायचं या हो का भांडे कोंड पडले केळ खाऊन टाकले ते हो का
हो का असं हसतंय भाऊ बहिणींनो, काय करायचं आता हिला बसायला बरं धर बाया तू बस मी खुर्ची बहिणींनो आपण शेजाराला यायचं आपण शेजाराला असं एकमेकांची गरज करावं का नाही करावं उपाशी राहून द्या. काय नको बाया ज्याच्या त्याच्या परपंच ज्याचं त्याला हाया होय भाऊ बहिणींनो धर बाया बस बहिणी कशी मला टाकून खुर्ची दिली. बस बाया कसं असतं होय भाऊ बहिणींनो बस आपल्याला बघा, जीव लागणार का? हे काय हो का कशा मैत्रिणी आहे त्या हो का बघितलं का पुरी पुरी इकडून पण गेलं. अगं तुझा मिस्टर हाया कोण नाही आमदार घरी पुरी एकटीच आहे का? पोरगी हिस्सा हाया पोरीला बसा पण येईल होईल. इथंच आली मी ती अभ्यास बघती या त्यांचा अभ्यास चाललाय लिखाण काम चालले त्यांची ती मगाशी गाणी ऐकत ऐकत लिखाण काम करत होती. ते गाणी ऐकत ऐकत लिखाण काम चाललं होतं एक आवरत होती इथं कपड्याच्या घड्या करून दिल्या ती आवरत होती पसारा काय मामाचं उक्त घेतलं काय आम्ही होय ग काय काय मामाचं उक्त घेतलं काय मामा आले म्हणून आमंत्रण देतेच होय जेवायला बसल्यावर साऱ्यांना जेवण वाढावं, नाही तर काय वाढावं. बुंदीचं जेवण जिरेलं जेवण असं एक सगळे सगळं वाढलं करणं आंगा असते. आणि तुमची पूनम तर आम्हाला मिरची भाकर खा मग आता पूनम ताई खाती बाई मिरची भाकर मग तुम्ही बी खायला पाहिजे ना हा का नाही मी जीव पैसे करून गाड्या मारणार हा तर पिऊ करते भाऊ बहिणींनो चहा तिला म्हणलं चहा ठेव आता मी तर पिली होती पण मसाले भाताचं नियोजन आहे हिचं तर काय आहे ती नारळाचा चमचा घालून चाललंय तिचं काम ती काय अगं फोडायचा असतो सगळा गुळ उकडीत घालून असा फुटला असता तरी फुटला असता आणि तो कवा इगरायचा हा मला माहितच नाही कसा करतात मी डायरेक्ट ठेवते गोड सगळं. हाय का असं डायरेक्ट गुळ ठेवते म्हणल्यावर कसं व्हायचं बघा मटर सोललाय आता वाटाणा आता आज वाटाण्याच्या भाताचा बेत आहे भाऊ बहिणी चला मटर आलू मटर आज मसाली भात कुणा कुणाला आवडतो बघू बघू कसं आहे हे अक्षर म्हणलं थोडीशी हेल्प करून देऊ का म्हणलं इंग्लिश मध्ये लिहायला हा तर त्या म्हणे हा द्या म्हणलं पण आता बरेच दिवसानंतर पेन हातात धरला ना अवघड आहे रे देवा झालं नाही तुमचं स्वयंपाकाचं आज मसाली भात आहे मसाली भात का नाही खात हा बस तेवढाच असतं आमच्याकडे आम्हाला आवडतं तेवढं मसाले भात दान पडला वगैरेचा ही मला घर दाखवणार होती हिला म्हणलं मी तुझं घर बघितलंच नाही तर ही म्हणे मी तुम्हाला थोड्या वेळाने बोलवते म्हणलं दादा आले की आपण मी येते म्हणलं दादा आल्यावर या लगेच आता मला म्हणजे चला ना घरी बोलवलं तुमचं घर तिकडं आहे म्हणलं ना? दादा सारे कुठे म्हणलं मी एकटी मला म्हणे तुम्हाला आणून सोडते ती आपल्या ही पुरी शेजारच्याच आहेत ना आले का घर दाखवायला न्यायला मयुरीला घर दाखवायला न्यायला आल्यात बघा चला येऊ ये. का घरी तुमच्यासाठी थांबले होते स्वयंपाकाचं ती चहा ठेवलाय चहा पिऊन जात ठीक आहे छान या ना मम्मी